कर्जत जामखेडहून अजित पवार यांचं खणखणीत असं भाषण, सविस्तर आणि विकास कामावरती आधारित असं भाषण आहे. सुंदर आहे, अवश्य आहे का. माझ्या कर्जत जामखेड परिसरातले जमलेले महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी, माझ्या दोन्ही तालुक्यातील जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, मतदार बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज अक्षय तृतीया आहे. मी सुरुवातीलाच अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या अहिल्यानगर लोकसभेचे उमेदवार सुजय विखेंनी मला सांगितलेलं होतं की दादा 2 सभा मला तुम्ही द्याच, एक कर्जतला द्या, एक पारनेरला द्या. माझ्या तिकडेही सभा चाललेल्या आहेत, बाकीच्याही भागामध्ये जावं लागतं. पण एक आपला तरुण सहकारी उभा आहे, दुसऱ्यांदा जनतेचा कौल मागतोय. दिल्लीमध्ये केंद्रात जाऊन आपल्या भागातले केंद्राचा निधी आणण्याच्या करता प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळंच त्याच्या प्रचाराच्या निमित्तानं आज मी इथल्या मायबाप जनतेला भेटण्याच्या करता, त्यांना काही माझे विचार त्यांच्यासमोर मांडण्याच्या करता आलेलो आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आणि त्यांनी केलेला अलौकिक राज्यकारभार हा शिवछत्रपतींच्या रयतेच्या राज्याच्या विचारांचा वारसा हा पुढं चालवणारा होता. त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून आम्ही महायुतीच्या सरकारनी, मग आमचे एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, माझे सगळे सहकारी असतील, पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर वाटचाल करणारे आम्ही सगळे लोक आहोत. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बहुजनांच्या कल्याणाची भूमिका घेऊन आम्ही राजकारण, समाजकारण करतोय. मित्रांनो, अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या साठी 13 तारखेला मतदान आहे. उन्हाळ्याची तीव्रता फार आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा झालेला आहे. चौथा टप्पा 13 तारखेला आहे. 5वा टप्पा 20 तारखेला आपल्या राज्यातल्या सगळ्या निवडणुका संपतील. परंतु 6वा आणि 7वा टप्पा नंतर देशातल्या इतर राज्यामध्ये देखील निवडणुका होणार आहेत. आणि त्याच्यामुळं आपले विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे हे दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये जायला निघालेले आहेत. त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, त्यांना तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज आहे. महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या कमळाच्या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत आणि माझ्या कर्जत जामखेडच्या विकासासाठी आपल्याला त्यांना लोकसभेमध्ये पाठवल्याशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, तसं पाहिलं तर राज्यात आणि देशात सहकाराची मूर्तमेढ रोवली ती पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील म्हणजे त्यांचे पंजोबा त्यांनी रोवली. आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने संपूर्ण राज्यात सहकारी साखर कारखानदारी वाढीला लागली, त्याच्यातनं तुमच्या माझ्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आली. काही लोकांना कारखाने नाही चालवायला आले, हा विषय अलायदा आहे, मी त्या खोलामध्ये जात नाही. परंतु अनेकांनी उत्तम कारखाने चालवले, शिक्षण संस्था काढल्या, गोरगरीब जनतेला, त्यांच्या मुलांना मुलींना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याच्या करता प्रयत्न केले, कष्ट घेतले. त्यामुळे आज महाराष्ट्रातलं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळतं आहे. परंतु इथं आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला अजून पुढे जायचं आहे. देशातलं एक प्रगत राज्य, शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा पुढे घेऊन जाणारं राज्य म्हणून तुमच्या माझ्या राज्याची ओळख त्या ठिकाणी झाली पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे, मागच्या काळामध्ये मी वेगळ्या भूमिकेतनं तुमच्यासमोर आलेलो होतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 80% आमदारांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये आम्ही पवार साहेबांना सांगितलं, पवार साहेबांनी पण सांगितलं की ठीक आहे, तुम्ही चर्चा करा. परंतु सातत्याने त्याच्यामध्ये बदल होतात आणि त्याच्यामुळं आमच्यासारखा कार्यकर्ता बुचकाळ्यामध्ये पडतो. सुरुवातीपासूनची हिस्ट्री बघितली तर तेच चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. त्या खोलामध्ये मी जात नाही, कारण त्याला वेळ फार लागेल. पण मित्रांनो, कधी आम्ही वडीलधाऱ्यांचा अनादर केला नाही. वडीलधाऱ्यांना दैवत मानून आम्ही काम केली. परंतु वडीलधाऱ्यांनी तरी
80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर इतरांना संधी दिली पाहिजे. इतरांना संधी कधी मिळणार? त्यामध्ये राज्य सरकारमध्ये 58 वर्षाचा कामगार झाला, अधिकारी झाला की तो रिटायर होतो. IAS ऑफिसर 60 वर्षाचे झाल्यावर रिटायर होतात. राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष 75 वर्षाचे झाल्यानंतर बहुतेकांना रिटायर करतात. परंतु आमच्यामध्ये कोणी रिटायर व्हायचं नावच घेईना. आम्ही 60च्या पुढे गेलो. आम्ही किती दिवस थांबायचं? आम्ही कामात कमी आहे का? नाही. आम्ही विकास करतो का? करतो. प्रशासनावर आमची पकड आहे का? आहे. आमचा स्वतःचा बारामती तालुका कशा पद्धतीनं काय पालट केलाय तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. पिंपरी चिंचवड 25 वर्ष माझ्या ताब्यामध्ये होतं. माझ्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये होतं. त्याचाही चेहरा मोहरा बदलून एक देशातलं उत्तम शहर, बेस्ट सिटी म्हणून त्या पिंपरी चिंचवडचा नावलौकिक झाला. आज तिथली लोक देखील मनापासून त्यामध्ये आम्हाला मानतात. कालच मी श्रीरंगाप्पा बारणेंची तिथं सभा घेऊन आलो. मित्रांनो, आम्ही काम करू शकतो ना. माझ्या जिल्ह्यामध्ये देखील मी सगळ्या संस्था उत्तम पद्धतीने चालवल्या. त्याच्यामध्ये कुठेही अडचण येऊन दिली नाही. चांगले भाव आम्ही देतो. चांगल्या दुधाच्या संस्था चालवतो. चांगल्या शिक्षण संस्था चालवतो. काम करत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. जातीय सलोखा राहावा म्हणून सर्वांना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जातो. यावेळेस निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या पुढे एक प्रसंग आला की महादेव जानकरांना तर उमेदवारी 48 जागा दिली पाहिजे. परभणीची जागा माझ्या राष्ट्रवादीला आलेली होती. मी तिथं राजेश विटेकरला तयारी करायला सांगितलेलं होतं. तो 100% निवडून येईल अशा प्रकारची परिस्थिती होती. कारण मागच्या काळामध्ये तो थोड्या मतांनी पराभूत झालेला होता. परंतु सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या करता मी देखील 2 पावलं मागे सरलो आणि तिथं महादेव जानकर साहेबांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं. त्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान आले. पंतप्रधानांनी सांगितलं हा माझा धाकटा भाऊ आहे म्हणजे महादेव जानकर, आणि त्यांनी सांगितलं की त्यांना निवडून द्या. शेवटी मित्रांनो, सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. ठराविक लोकांची मक्तेदारी नाही आहे. ठराविक लोकांनीच राजकारण करावं असं कुठं लिहिलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की या भागामध्ये देखील एक चांगला विधानसभा मतदारसंघ या नात्याने मी या परिसरामध्ये थोडासा माझा संबंध आला. जगदंबा सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं तो कारखाना विक्रीला निघाला. बाळासाहेब कुठे बसले? तर कुठे बसले? हा, बाळासाहेब नाटांनी तो कारखाना पहिला विकत घेतला. परंतु त्यांना त्याचे संपूर्ण पैसे भरता आले नाही. त्यांचे काही पैसे जप्त पण केले. पुन्हा नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दुसरं टेंडर काढलं. दुसरंही टेंडर त्याच बाबाला मिळालं. त्यांचंच हायेस्ट आलं. परंतु त्याच्यामध्ये पण त्यांची काही आर्थिक अडचण असेल. शेवटी सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि त्याच्यामुळं त्यांना दुसऱ्याही वेळेस तो मिळाला नाही. मग पैसे भरता आले नाही का असे काहीतरी अडचण आली. तिसऱ्या वेळेस पुन्हा टेंडर काढलं. त्याच्यामध्ये आम्ही डाऊन शुगरनी पण भरलेलं होतं. परंतु एक डायमंडवाला आहे, त्यानं गुरु कम्युनिटीवाला, त्यानं ते टेंडर भरलं 28.5 कोटी आणि त्याला तो कारखाना मिळाला. तो त्यांचं डायनॅमिक्स प्रोडक्ट ते आमच्या बारामतीमध्ये. त्यांना त्या डायनॅमिक्सचे वेगवेगळ्या प्रोडक्टच्या करता साखर पाहिजे असते. मी त्यांना म्हटलं राव ते कारखाना घेतला 800 टनाचा आणि तुम्ही काय दिवा लावणार आहे? म्हणले नाही मला साखर पाहिजे. म्हणलं चालवता येतो का? नाही म्हणले आम्ही करू काहीतरी करू. कुठलं आलं काही करता आलं. पुन्हा मग माझ्याकडे आलं की दादा तुम्ही चालवायला घेता का? आम्ही एका कंपनीच्या मार्फत तो त्या ठिकाणी चालवायला घेतला. मित्रांनो, 800 टनाचा कारखाना. थोडंसं राम शिंदे साहेबांनी जास्तीचं सांगितलं, परंतु पुढच्या वर्षी तो 17,000 टन मेट्रिक टनांनी तो चालणार आहे. 4 लाख लिटरची डिस्लरी केलेली आहे. गोजन तिथं चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. कशा करता केलं आहे? मला काय हौस होते म्हणून केलं. माझा नगर जिल्हा माझा आजोळ आहे. रावरी तालुक्यामध्ये देवळाली प्रवराला माझे मामा
अण्णासाहेब कदम पाटील, तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल, ते त्या ठिकाणी होते. त्यांचा मुलगा नंतर राहुरी तालुक्याचा आमदार झालेला होता, चंद्रशेखर कदम पाटील. ह्या पद्धतीनं माझं इथं जाणं येणं होतं ह्या जिल्ह्यामध्ये. मलाही वाटलं किंवा सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीनं कारखाने चालवत आहेत. 2-2, 3-3 पिढ्या त्यांच्या ताब्याचे ते कारखाने, 4-4 पिढ्या आहेत. हा कारखाना पूर्वीच्या बोर्डाला चालवता आला नाही. त्याच्यानंतर मला वाटतं ठोंबरे मला भेटले. ठोंबरे म्हणले, दादा मी चालवायला घेतला, परंतु माझ्याच्यानेही जमलं नाही. त्याच्यामध्ये नंतर अजून काही जण पुढे यायचा प्रयत्न केला. शेवटी आपल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विक्रीला काढला आणि त्याच्यानंतरच्या बाकीच्या घटना. मित्रांनो, तो कारखाना घेण्यामागचं कारण माझ्या जामखेड कर्जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस वेळेमध्ये जावा. ऊसाशी आपल्या धरण आहे, उजनी धरण, त्याच्यातनं माझ्या ह्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता यावी. लोकांनी त्याच्यातनं चांगल्या पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कमी पाण्यामध्ये ठिबकच्या द्वारे त्याच्यातनं पिकं काढावी, ही माझ्यासारख्याची भावना. आणि त्याच्यातनं तिथं सुधारणा करत गेलो. लोकांनाही विश्वास बसत गेला. असा आपला एकच मी सगळ्यांना जाहीरपणे सांगतो, कुणीही कुठल्याही शेतकऱ्यांनी खरा काटा असतो, खरा, त्या काट्यावर वजन करावं, नंतर अंबालिकाला यावं. वजन जर बदललं तर नावाचा अजित पवार सांगणार नाही. कारण माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस ह्याचं वजन ॲक्युरेट आलंच पाहिजे, त्याला वेळेमध्ये पैसे मिळालेच पाहिजे, त्याला चांगला दर मिळालाच पाहिजे, त्याच्या समस्या सुटल्याच पाहिजे. आणि त्याच्यानंतर सरकारमध्ये देखील असल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं कुकडीचं पाणी, घोडचं पाणी, माझं उजनीचं पाणी, याच्यामध्ये काय करता येईल. यंदा मित्रांनो, राम शिंदे आणि या सगळ्या मंडळींना माहिती आहे, हर्षवर्धन पाटील आणि माझ्या अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये. यावेळेस हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे, अजित पवार, राहुल कुल, रमेश थोरात, विजय शिवथरे, आम्ही सगळे एकत्र आलो. आम्ही सत्तेकरता एकत्र आलो नाही, त्या भागातला शेतीचा आणि पिण्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता आम्हाला ते करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मित्रांनो, काही काही ठिकाणी बेरजेचं राजकारण करायचं असतं. माझ्या इथं 3 पिढ्या काकडे मंडळी आणि आमचा विरोध, आजोबांपासून चुलत्या वडिलांच्या पासून आमच्यापर्यंत मी सगळा तो विरोध मावळला, त्याच्यामध्ये कमी केला. आणि आम्ही सगळे सतीश काकडे आम्ही एकत्र मिळून काम करतो. शेवटी कशा करता भांडायचं. इथं विकासाच्या बद्दल बोलायच्या ऐवजी प्रत्येक जण येऊन आपलंच कसं पुढं रेटता येईल ते रेटायचा प्रयत्न करायचा. हे असं राजकारण होत नाही. माझी कर्जतकरांना, जामखेडकरांना विनंती आहे की एकंदरीत यंदा उजनी धरण कमी भरलं. वास्तविक उजनीची फ्लॅगची उंची मी त्या काळात मंत्री असताना वाढवली. 100% धरण भरत नाही, आता 114% भरतं. कुणालाही जाऊन विचारा, 14% पाणी जास्त बसतं. केव्हा धरण भरेल तेव्हा. आता मात्र यंदा पाणी कमी होतं, खाली पाणी द्यावं लागतं. मित्रांनो, भिगवणवरून खेडला येणारा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या ठिकाणी थोडीशी त्यातल्या त्यात धरणाचा एकंदरीत व्याप बघता रुंदी कमी आहे. तिथं माझ्या मनात आलेले बॅरेज टाकायचा. मी तशा पद्धतीने बॅरेजेस तापी नदीवर टाकलेत, मांजरा नदीवर टाकलेत, गोदावरी नदीवर टाकलेत. अतिशय चांगल्या पद्धतीने बॅरेज कुणीही जाऊन बघावं. माझ्या नांदेडला शेवटचा बाबळी बॅरेज, तो पण त्या ठिकाणी कोर्टामध्ये मॅटर चालू असताना पण आम्ही टाकला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, मी त्या खात्याचा मंत्री होतो. शेवटी आम्ही कामाची माणसं. आम्ही राजकारण रोज उठसूट करत नाही. आम्ही सकाळी 6ला कामाला सुरुवात करतो, 6ला कामाला सुरुवात करतो, 5ला उठतो. एक दिवस नाही, रोजचा दिवस आहे. का तर आम्हाला काम करायला आवडतं. आणि त्याच्यातून पूर्वीचा असणारा राजेंद्रला विचारा, हे पण येत होता, बाकीचे पण सहकारी येत होते. बाळासाहेबांनी पण बघितलंय, अनेकांनी ते पूर्वीची तिथली परिस्थिती बघितली. आता तिथं कशा पद्धतीनं नंदनवन झालंय बघा. कुणीतरी जीव ओतून काम करावं लागतं, त्यावेळेस तिथलं चित्र बदलतं. नुसतं ढगात गोळ्या मारून काही होत नाही, भाषणं करून काही होत नाही. तेवढ्यापुरतं ऐकायला बरं वाटतं, परंतु त्याच्यातनं तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. आणि म्हणून मला
यावेळेस तिथं बॅरेज करायचा, एकनाथराव शिंदे अशा कामाला मदत करतात, देवेंद्रजी असल्या कामाला मदत करतात, कारण जलसंपदा खातं त्यांच्याकडे आहे, अजित पवारकडे अर्थ खातं आहे. ह्या कामाच्या करता जलसंपादन, अर्थ आणि शेवटची सही मुख्यमंत्र्यांची लागते. आमच्या तिघांचं एकंदरीत चांगले सूर जुळलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा विकास, हे सरकार तुमचं आहे. हे सरकार राज्य शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवणार आहे आणि त्याकरता तो बॅरेज केल्यानंतर माझा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागामध्ये पाणी खाली खाली जायला लागल्यानंतर राहत नाही. 114% भरल्यानंतर गेट टाकायची आणि वरचं पाणी वरच्या भागात राहील, खालचं पाणी खालच्या लोकांना मिळेल. आज जे बांबोऱ्याला किंवा माझ्या कर्जतच्या बॅकवॉटरला झटका बसलाय, माझ्या दौंड तालुक्याला झटका बसलाय, माझ्या काही इंदापूर तालुक्याला झटका बसलाय, तो बसता कामा नये. आज लोकांना वाटतं म्हणून पाणी सोडावं, भामा आसखेडचं पाणी सोडलं, टेलपर्यंत आलंच नाही, त्याच्यामध्ये मधीच आटलं, मधीच बंधारे झालेले आहेत. ह्यामध्ये काही बदल करावे लागणार आहेत. आम्ही यावेळेस का महायुतीचे खासदार जास्तीत जास्त महाराष्ट्रात निवडून जावेत असा विचार करतो. त्याचं कारण आम्हाला मोठ्या प्रमाणावर केंद्रातनं निधी आणायचा आहे. मुळशीचं पाणी मला पुणेकरांना प्यायला द्यायचं आहे आणि खडकवासला, वरसगाव, पानशेत ह्याच्यामधलं पाणी आम्हाला शेतकऱ्यांना शेतीच्या करता दौंड तालुका, बारामती, इंदापूर, पुरंदर, हवेली त्या तालुक्याच्या करता द्यायचं आहे. उद्या त्यांचं भागलं तर त्याच्यामध्ये इतरांना पण त्याची मदत होणार आहे. मित्रांनो, कोकणीच्या बद्दल पण आमचा अभ्यास चाललाय, अभ्यास केलाय. तिकडं पलीकडं पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे कसं वळवता येईल, पश्चिमेकडे पडून ते समुद्राला जातं. आता नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धतीनं पंप निघालेत. कर्जतकरांनो, तुमचा विश्वास बसणार नाही. मी काही माझ्या अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या आधी पाठवलेलं होतं तेलंगणामध्ये. पंप किती हॉर्सपॉवरचे आहेत? 2 लाख हॉर्सपॉवरचे आहेत, 1 लाख हॉर्सपॉवरचे आहेत. अहो, तुमच्याकडे 5ची, 10ची, 15ची, 20ची, 25ची मोटर असेल तर किती पाणी मारती? 2 लाख हॉर्सपॉवर म्हणजे विचार करा, एका दिवसाला 3 TMC पाणी उचलतात. म्हणजे एक खडकवासला धरण भरेल एवढं पाणी एका दिवसात उचलतात. अशी किमया तिथल्या मुख्यमंत्र्यांनी, सरकारने केलेली आहे. आम्ही त्याही गोष्टीचा विचार करतोय. आपल्याला तेवढे मोठे पंप लागणार नाही आणि आपल्या भागामध्ये पाणी आणण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला तिथं काही ठिकाणी बोगदे काढायचे, त्याला टनेल आपण म्हणतो. काही बाबतीमध्ये आपल्याला वरच्याही भागातल्या लोकांना नाराज न करता, कारण त्यांच्या जमीन जुमला, घरं दारं पाण्यामध्ये गेली तेव्हा कुकडीची 5 धरणं झालेली आहेत, तेव्हा खाली पाणी येतं. ती लोक म्हणतात की आमच्या बापदादाच्या जमिनी तर अशाच गेल्या, त्यावेळेस एवढे पैसे मिळत नव्हते, आता 4 पट पैसे मिळतात, त्याच्यावर लोक थोडी समाधानी आहेत. आता मला एक कागद राम शिंदे साहेबांनी दाखवला, त्याच्यामध्ये MIDC मध्ये तर एक पण मायचा लाल माझ्या कर्जतचा मला वाचायला मिळाला नाही. सगळे बाहेरचेच लोक आहेत आणि ते आपल्याकडं एक प्रोजेक्ट होऊ पाहतोय आणि त्याच्यातनं ते स्वतः करोडपती व्हायचा प्रयत्न करतात. असं कसं चालेल? आम्ही पण 30-35 वर्ष राजकारण करतोय. आम्ही पण बारामतीमध्ये MIDC केली, इतर भागात इंदापूरला MIDC केली, कुरकुमला MIDC केली, वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही पण MIDC केल्या. शब्द दिलाय, आम्ही जसं बोलतो तसं वागतो, परंतु आम्ही त्याच्यात राजकारण करत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, मागच्या वेळेस मी तुम्हाला सगळ्यांना जो उमेदवार दिला तो उमेदवार माझ्याच घरातला होता. मी म्हणलं बाबा त्याला उभं राहायचंय, जिल्ह्यामध्ये मी आहे, सगळ्यांनी जिल्ह्यात उभं राहून कसं चालेल? त्यानं हडपसरला उभं राहायचं ठरवलेलं होतं, त्याची सासूरवाडी तिथे. म्हणलं सासऱ्याची मतं मिळतील, बाकीचं काय होईल? शेवटी जनतेची मतं मिळावी लागतात. पाहुण्यारावळ्याची मतं मिळून राजकारण घडत नाही. शेवटचा माणूस 18 पगड जाती 12 बलुतेदारांची मतं मिळाल्यानंतर आपण निवडून येत असतो आणि मग त्याच्यातनं नंतर कर्जत तालुका निवडला गेला. इथं ऊसाचं पण क्षेत्र वाढत होतं, आम्हा लोकांचं काम पण होतं. मित्रांनो, ह्या भागामध्ये मी सरकारमध्ये गेल्यापासून अनेक प्रकारचे रस्ते राजेंद्र झाले की नाही? पहिल्या काळातले आणि नंतरच्या काळात प्रचंड रस्ते केले.
त्यामध्ये रवींद्र चव्हाण असतील, बाकीचे माझे सहकारी असतील, सगळ्यांची मदत, अशोक चव्हाण असतील, सगळ्यांची मदत घेतली. कारण दळणवळण चांगल्या पद्धतीने झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने तिथं कायापालट होऊ शकत नाही. मित्रांनो, बरेच जण माझ्या पुणे जिल्ह्यातनं येऊन माझ्या कर्जत तालुक्याच्या परिसरामध्ये जमिनी घेत आहेत, फळबागा लावतायत, शेततळी करतायत, त्याच्यामध्ये शेतीवाडी करण्याचा प्रयत्न करतायत. माझी कर्जतकरांना, जामखेडकरांना हात जोडून विनंती आहे, आपल्या बाप दादाच्या जमिनी दुसऱ्याच्यामध्ये घालू नका, आपल्या पुढच्या पिढीच्या करता ठेवा. नाहीतर लोक म्हणतील आमच्या बापानी होतं नव्हतं तेवढं घालवलं, आता आम्हाला कुठंतरी चक्रा मारायला लावल्यात. ही वेळ तुमच्या मुलांच्यावर, तुमच्या नातवंडांच्यावर, तुमच्या पतवंडांच्यावर येऊन देता कामा नये. मित्रांनो, याकरता आपल्याला हे सगळे प्रश्न सोडवायचे आणि म्हणून त्याला निधी लागेल. राज्य सरकारचा अर्थमंत्री म्हणून माझ्या हातात 6.5 लाख कोटी रुपये वर्षाला असतात. त्याच्यातले जवळपास 3.25 ते 3.5 लाख कोटी पगाराला आणि पेन्शनला जातात. 3-3.25 लाख कोटी विकासाच्या करता आपल्याकडे राहतात. त्याच्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांचा विचार करावा लागतो. म्हणून केंद्राचा निधी आल्याशिवाय हे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार नाही. त्याकरता केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय की डॉक्टर सुजय विखे उद्या निवडून गेल्यानंतर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बसवण्याच्या करता सुजयची मदत तिथं होणार आहे. इतर महायुतीच्या माझ्या खासदारांची मदत होणार आहे. परवाच मी आमच्या पुण्यामध्ये सभा झाली रेसकोर्सला, तिथं पंतप्रधान आलेले होते. आम्ही सगळ्यांनी भाषणं केली. नंतर एकनाथरावांना भाषण करायला सांगितलं. पंतप्रधान आल्यानंतर ते भाषण करणार होते. शेजारची खुर्ची मोकळी होती. मी जाऊन पंतप्रधानांच्या जवळ बसलो. काय गावाच्या गप्पा मारल्या नाही, कसं चाललंय, काय चाललंय. त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं, साहेब आमच्या नगर जिल्ह्यात, आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये, आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याची फार कमतरता आहे. आमचा शेतकरी बहादर आहे. त्याला जर त्याच्या शिवारात पाणी दिलं तर काही सोनं पिकवण्याची त्याची ताकद आहे. फक्त त्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याच्या शिवाराला पाणी दिलं गेलं पाहिजे. आणि मी अर्थमंत्री म्हणून गेले 7-8 वर्ष काम करतोय. परंतु माझ्या एकट्या राज्य सरकारच्या निधीतनं ही कामं होणार नाही. त्याकरता तुमचा निधी आम्हाला लागेल, तुमचा पाठिंबा आम्हाला लागेल, तुमचं सहकार्य आम्हाला लागेल. काही बाबतीमध्ये इतर काही लोकांशी चर्चा करावी लागणार आहे. टाटा धरण ब्रिटिशांच्या काळात झालंय. टाटाला विनंती करून त्यांना पर्यायी वीज कुठनं तरी द्यावी लागेल आणि त्या बदल्यात ते पाणी घ्यावं लागेल. पूर्वीच्या काळामध्ये पाण्यापासून वीज तयार करणं सोपं वाटायचं, परंतु आता त्या पाण्यापासून वीज करण्यापेक्षा ते पाणी माझ्या आया बहिणींना प्यायला, माझ्या त्या ठिकाणी जनतेला प्यायला आणि माझ्या शेतकऱ्यांना शेतीला हे दिलं गेलं पाहिजे. आणि हे देत असताना माझी दुसरी एक अडचण आहे की आमच्या इथं कांदा पिकवणारा शेतकरी माझ्या पुणे जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. दुष्काळी भागामध्ये माझे शेतकरी पाणी असलं तर कांदा घेतात. कांदा निर्यात बंदी केलेली आहे. त्यामुळं आमच्यामध्ये नाराजी आहे. ते म्हणतात तुम्ही ज्या महायुतीच्या सरकारमध्ये, त्याच्यामध्ये केंद्रात त्यांच्याच विचाराचं सरकार आहे, का नाही सांगत तुम्ही पंतप्रधानांना. पंतप्रधानांनी ऐकलं. ते म्हणले ठीक आहे, मला ग्राहकाचा पण विचार करावा लागतो, परंतु आता शेतकऱ्यांच्या करता आपण निर्णय घेऊ. आणि मित्रांनो, 8 दिवसात त्यांनी कांदा निर्यात बंदीला परवानगी दिली. आता भाव पण कांद्याचे बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाढले. वेगवेगळ्या पिकांना मदत करण्याची भूमिका ही मोदी साहेबांची आहे. जिथं केंद्र सरकार कमी पडतं तिथं आम्ही धावून जातो. आज तुमचा दुधाचा व्यवसाय, दुधाच्या व्यवसायाला भाव पडले. आम्ही 5 रुपये लिटरला द्यायचं गाईच्या दुधाला ठरवलं. आज ते पैसे तुम्हाला मिळायला लागले. मला सुजयनी सांगितलं, मला काही शेतकरी भेटले की दादा ते ऑनलाईन करावं लागतं, जरा किचकट आहे, आम्ही दूध घालतो परंतु आमचे पैसे काहींचे आले नाही. घाबरू नका, उद्याची आचारसंहिता संपू द्या. तुमचं ज्यांचं दूध राज्य सरकारला गेलेलं आहे त्यांचा पै न पै आम्ही महायुतीचं सरकार तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी टाकू. एक पैसा कुणाचा बुडवणार नाही, कारण ते काम आम्हा चौघांच्या हातात आहे. एक मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र, तिसरा उपमुख्यमंत्री अजित पवार
आणि चौथे दुग्ध विकास मंत्री तुमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. आमच्या चौघांच्याच हातात आहे. आम्ही पण शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. आमच्या पण डेअरी आहेत, आमच्या पण पोल्ट्री आहेत. त्याच्यामुळं काय समस्या आहेत हे आम्हाला देखील समजतं. पण आचारसंहिता असल्यामुळं थोड्याशा मर्यादा पडतात. टँकर चालवायचे, चारा डेपो द्यायचे, जनावरांना मदत करायची, माझ्या दुष्काळी भागातल्या माणसाला मदत करायची. ह्याही पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला 3 फेज वीज मिळत नाही हे तुमचं दुखणं आहे. म्हणून आम्ही यंदा 8.5 लाख पंप महाराष्ट्रामध्ये सोलरवर द्यायचं ठरवलेलं आहे. त्याचा पण फायदा तुम्ही घ्या. ते चांगले चालतात. रात्री मोटर चालत नाही, पण दिवस उजाडला की मोटर सुरू होती, दिवस मावळला की मोटर बंद होती. आपल्याला दिवसाच पाणी पाहिजे. रात्री अपरात्री तिथं विंचू काट्याचं कशाला जायचं? साप विंचू काटे निघतात. माझ्या जुन्नरखेड, आंबेगाव, शिरूरला बिबटे झालेत. काल मी त्या भागामध्ये होतो. 450 बिबटे त्या 4 तालुक्यामध्ये. उसामध्ये लपायला त्यांना चांगली जागा आहे, परंतु आता ते मनुष्यावर हल्ला करायला लागलेत. आज पण सकाळी एक दुर्घटना घडली, माझ्या कानावर आली. त्याच्याबद्दलचा पण बंदोबस्त सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्हचा जे काही आदेश आहेत त्यांचा आदर करून, फॉरेस्टला जो अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून आम्ही तिथल्याही लोकांचं संरक्षण करण्याच्या बद्दलचे निर्णय त्या ठिकाणी घेतोय. ह्या पद्धतीचं सरकार आहे. मित्रांनो, आज तुमच्या कर्जत जामखेड तालुक्यामध्ये जो काही पैसा गेल्या 4.5 वर्षामध्ये आला, तो पैसा देत असताना अर्थमंत्री अजित पवार होता. अर्थमंत्री निधीचं वाटप करतात. त्यामध्ये आमदारांनी मागणी केली, परंतु मला ज्या बाबतीमध्ये निधी द्यायचा होता तो निधी तुम्हाला दिलाय. उद्या आमदार सांगेल मी आणला, त्यानं आणलेलं नाही, माझी सही नसती तर काही झालं नसतं. देवळात जाऊन घंटा बडवत बसावं लागलं असतं. त्याच्यावर उगीच गप्पा हाणू नका. उद्याच्याला ज्याच्या ताब्यात तिजोरी असते, त्या आपण म्हणतो ना, पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असल्यानंतर फायदा होतो, तशा पद्धतीनं कर्जत जामखेड आल्यानंतर मी जास्तीचा निधी द्यायचो. त्यामुळं तुमच्यामध्ये जी काही कामं झालेली आहेत ते राम शिंदेंच्या काळात काही झाले असतील, नंतर आमच्या महाविकास आघाडीच्या काळात झाले असतील, नंतर देखील महायुतीमध्ये गेल्यानंतर पण राम शिंदे साहेब, तुम्हाला माहिती आहे, मी बजेटमधनं पैसे रस्त्याच्या कामाकरता देत होतो. मी राम शिंदेंना तिथं माहिती द्यायचो की हे रस्ते मी घेतलेत. परंतु राम शिंदेंचा बोर्ड लागायच्या आधी काही जण सोशल मीडियाला एवढे पोचलेले आहेत की तिथनं ऑर्डर निघेपर्यंत ह्यांची 4-5 माणसंच कुठं 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 ते बघतच असतात. कसं कोण हुंगत असतं, काय 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 काय. तशा पद्धतीनं 4-5 माणसं ठेवली. कुठल्या डिपार्टमेंटला काय चाललंय, कुठं काय ऑर्डर निघाली, मिळाल्या त्या मंत्र्याला कळायच्या आत ह्यांना तिकडं खाली पाठवायची आणि सांगायचं आमदारांच्या प्रयत्नामुळं असं असं झालं. काय बोडक्याचा प्रयत्न केला, हुंगण्याचा प्रयत्न केला? हे राजकारण, मला हे असलं, मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये जे मी केलंय ते मी केलंय, जे मी नाही केलं ते नाही केलं. ज्याला त्याचं क्रेडिट जायला पाहिजे ते गेलं पाहिजे. मित्रांनो, MIDCच्या बाबतीमध्ये तरुण तरुणींच्या भावना फार तीव्र आहेत. त्यांच्या हाताला काम दिल्याशिवाय त्यांचं उद्याचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकत नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की त्याही बाबतीमध्ये पाठीमागं तर महाविकास आघाडीच्या काळात सुभाष देसाई उद्योगमंत्री होते, तरी देखील 2.5 वर्षात सुभाष देसाईंच्याकडनं तुमच्या आमदाराला MIDC करता आली नाही. त्याचं उत्तर दे म्हणा. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे, अजित पवार उपमुख्यमंत्री होते, परंतु जसं आमचा उदय सामंत आता इंडस्ट्री मिनिस्टर आहे तसे सुभाष देसाई होते. का नाही केली इंडस्ट्री? कोणी थांबवलं होतं? तेव्हा तर राम शिंदेचा प्रश्नच नव्हता, कारण ते विरोधी पक्षामध्ये होते. सुजयचा प्रश्न नव्हता, तोही त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा खासदार होता. मग का नाही झालं? त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. मगाशी कोणतरी बोललं, मला वाटतं बाळासाहेब बोलले की दादा ते लयच बोलायला लागले. अरे काही काही जण, आम्ही राजकारणात आल्यानंतर 15 वर्ष झाली. मी 90-91ला खासदार आणि आमदार झालो, नंतर लगेच तेव्हापासून 99 पर्यंत
अशा पद्धतीनं आम्ही काम करत राहिलो आणि 2004ला 15 वर्ष झाल्यावर थोडं राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष द्यायला लावलं. परंतु काहींना एवढी घाई झाली, पहिल्याच टर्मला त्यांना राज्याचा नेता व्हायचं, राज्याचा नेता. अरे बाकीकडे मागं बघ काय चाललंय काय नाही, कोण आपल्या बरोबर आहे कोण नाही. पुढं निघालं मागं सगळं मोकळं असलं तर कोणी विचारत नाही. आज माझ्याबरोबर 80% आमदार आहेत म्हणून आम्हाला काहीतरी समाजात किंमत आहे. नाहीतर तू लढ मी कपडे सांभाळतो, काय त्याला अर्थ आहे? त्याला काही अर्थ नसतो. मित्रांनो, भावनिक होऊ नका. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही. आज देखील समोर सुजयचा जो उभा आहे त्यांना पण मी गेले 4.5 वर्ष निधी देण्याचं काम केलं. जो काही निधी आला त्याला आम्हीच कारणीभूत आहे. पण एकदम अचानक म्हटलं अरे चाललंय बरं, कुठं काही नादी लागतोय. नाही नाही दादा मी नाही माझ्या बायकोला बघतोय. आणि असं केलं आणि त्याला नंतर बाकीच्यांनी नादवला. ती पट्टा स्वतःच लोकसभेलाच उभा राहिला. अरे अजून पहिल्यांदा आमदार हो, 5-10 वर्ष काम कर, अनुभव घे. एकदम केंद्रातच तिथली माहिती का आपल्याला, कसं बोलायचं, काय करायचं, कसं बसायचं, कसं उठायचं, कसे मुद्दे मांडायचे. आपली झाकली मूठ 1.25 लाखाची बरी आहे, नको राहू लय घाई करू. पण नाही दादा मला जायचंच असं नसतं. शेवटी माझ्या लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात 5-10 वर्षात केंद्राचा 1 रुपयाचा निधी आला नाही. का तर हे विरोधी पक्षाचे आमदार होते म्हणून, खासदार होते म्हणून. आपल्याला सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून द्यायचा आहे. कर्जत जामखेडकरांनो, बरेच वर्ष तुम्ही थांबला. आता फार थांबण्याचे वेळ काढण्याचा काही अर्थ नाही. 5 वर्ष वाया घालवणं म्हणजे फार मोठा काळ आहे. एवढा काळ वाया घालवणं आपल्याला परवडणार नाही. आपल्याला मागचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. आपल्याला केंद्राची राज्याची मदत घ्यायची आहे. आपल्याला पालकमंत्र्याची मदत घ्यायची आहे. आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या उद्योगपतींची मदत घेऊन इथं चांगले उद्योगधंदे आणायचे आहेत. आपल्याला शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढायचा आहे. आणि ते करण्याची धमक आणि ताकद महायुतीमध्ये आहे, इतरांच्या मध्ये नाहीये. इतरांच्या मध्ये असती तर ते पण अनेक वर्ष सरकारमध्ये आहेत, त्यांनी त्याच काळात केलं असतं. अनेक जण 4-4 वेळेला मुख्यमंत्री राहिलेत, अनेक जण वेगवेगळ्या पदांच्यावर राहिले, परंतु त्या काळामध्ये प्रश्न सुटलेले नाही आहेत. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, नवीन काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या ध्यानामध्ये आलेल्या आहेत. त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की हे बाकीचे जे काही सांगतायत, खोटं नाटं सांगून लोकांची दिशाभूल करतायत. मगाशी सुजयनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. मी ज्यावेळेस लोकांना भेटत असतो त्यावेळेस पारनेरचे 100-200 मुलं माझ्याकडे आली, तरुणी बांड. मी म्हटलं का रे पोराव? म्हणले दादा आम्हीच निलेशला आमदार केलं, जीवाचं रान केलं, परंतु निलेश आम्हाला विसरला. त्याच्यामध्ये तो विजय आवटी नगराध्यक्ष होता. तिथं 2 विजय आवटी आहेत, एक माजी आमदार आहे, एक नगराध्यक्ष. तोही मला भेटायला आला. तो म्हणला दादा काही खरं नाही, आम्ही जवळनं त्यांच्या राहिलेलो आहे. त्यांनी इतकं त्याच्याबद्दल सांगितलं की ते सांगायचं म्हटलं तर संध्याकाळ होईल. मित्रांनो, आपण उगीचच बाऊ करू नका कुठल्या गोष्टीचा. आपल्याला काय आपल्या फायद्याचं आहे, काय आपल्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे, काय आपल्या कर्जत जामखेड परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं. सगळीकडे 100% पाणी मिळत नाही, परंतु जिथं शक्य असेल तिथं पाणी देणं, तिथं लोकांना मदत करणं, आणि जिथं पाणी जाऊ शकत नाही तिथं MIDC करणं, तिथनं रोजगार निर्माण करणं, काही ठिकाणी सोलर पॅनल बसून तिथं सोलरमधनं वीज तयार करणं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला सगळ्यांना करता येतात. म्हणून माझी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे